300-400 लोकांचे 1 जानेवारीत आधार आहे जन्मतारीख आहे आणि सगळे पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातून इकडून आलेले आहेत. ते कुर्ल्यामध्ये 700 जे व्होकर्स आहेत ना, ह्यांना महानगरपालिकेच्या दलालामार्फत हे बसले गेलेत. ते काय बोलतात, 10 वाजल्यानंतर आमची ड्युटी संपली, पोलीस बघून घेतील. ह्यांना लोकांशी काय घेणं देणं नाही आहे. ह्यांना आपले घरं भरायचे बस, बाकी नागरिकांना काय होऊ दे, यांचा काही संबंध नाही, यांना काहीच करायचं नाही आहे. तुम्ही मरा या करा, फक्त माझं कसं भरता येईल, माझं घर कसं भरता येईल हे बघताय. गेल्या वेळी जे उग्र आंदोलन झालं होतं त्याच्यानंतर आता पुन्हा आंदोलन करायला काय कशाला वेळ आली? गेल्या 18 जानेवारीला एक घटना झालेली, त्या घटनेमध्ये महाराणीचा घटना झालेली. त्याच्यामध्ये एक कुर्लेकर आमचे स्थानिक आदित्य पानसे त्यांचे काही मित्रमंडळांना मारण्यात गेलं होतं, मारहाण झाली होती. त्यानंतर आम्ही मोर्चा केला, त्याच्यावर आम्ही आंदोलन केलं कुर्लेकरांनी पोलीस स्टेशननंतर आम्ही दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेवर मोर्चा केला. महानगरपालिकेवर मोर्चा केल्यानंतर इकडच्या सहाय्यक आयुक्तांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही आता यापुढे असे कोणतेही फ्रीवाले बसून देणार नाहीत, असं त्यांनी आम्हाला लेखित लिहून दिल्यानंतर आम्हाला त्यांनी असं सांगण्यात आलं की यापुढे असं कोणतेही बसणार नाही. तरी त्यानंतर आत्ता 1 फेब्रुवारीपासून परत फेरीवाले बसण्यात आलेत संपूर्ण रोडला. मुळात हे फेरीवाले इकडचे नाही आहेत, आम्ही याचा सर्वे केला. मुळात हे फेरीवाले इकडचे नाही, हे मेळीवाले ना झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश इतर राज्यातून इकडे आलेले आहेत. आणि त्यांचे आधार कार्ड बघितले ना तर प्रत्येकाच्या आधार कार्डवर 1 जानेवारी तारीख आहे. म्हणजे बोगस आहेत. 1 जानेवारी सगळा झोपतो. 700 इकडे जे हॉकर्स आहेत, बेकायदेशीर हॉकर आहेत, प्रत्येकाच्या याच्यामध्ये काही लोकांचे ना 300-400 लोकांचे 1 जानेवारीत आधार कार्ड आहे जन्मतारीख आहे आणि सगळे पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातून इकडून आलेले आहेत. तर आम्ही वारंवार पोलिसांना सांगितले, पोलिसांना मी इथे लेखी तक्रार दिली आहे, BMCला सांगितले. इकडचं स्थानिक भूमिपुत्र नाही आहे आम्हाला, इकडे स्थानिक म्हणजे काही घेणं नाही. स्थानिक इकडचा जो भूमिपुत्र आहे ना, जो वर्षानुवर्ष जो करणार आहे इकडचा, तोही कोणाला त्रास देत नाही. तो आपल्या ठिकाणी धंदा लावतो, काही वेळेपुरता लावतो, धंदा करून निघून जातो. पण ते बाहेरचे जे राज्यातून जे आले आहेत ना, मुळात ह्यांना बसवण्याचं काम महानगरपालिकेने केलं आहे. हे पाहते ते आता कुर्ल्यामध्ये 700 जे व्होकर्स आहेत ना, ह्यांना महानगरपालिकेच्या दलालामार्फत हे बसले गेलेत. कोणाकडून 200 रुपये घेणं, कोणाकडून 300 रुपये घेणं, असे हॉकर्स हे त्यांचं साम्राज्य निर्माण आहे महानगरपालिकेने त्यांचं केले आणि त्यांचा त्रास या कुर्लेकरांना होतोय. फुटपाथवर चालणं हा आमचा मूलभूत हक्क आहे. आम्ही टॅक्स पे करतो, आम्ही टॅक्स पेबल आहे, पण याच्यावर काही कारवाई होत नाही. महानगरपालिकेला पैसा येतोय, त्यामध्ये पोलीस प्रशासन आम्हाला कुणावा भावे असू दे, कुर्ला असू दे, आम्हाला सहकार्य करतं. नेहमी ते प्रत्येक वेळी ते येऊन कोणत्या ना कोणत्या ॲक्शन घेतात, कायदेशीर कठोर कारवाई करतात. पण महानगरपालिका कुठेही कारवाई करताना दिसत नाही आहे. त्यांना आम्ही विचारण्यात आली की साहेब असं इकडे आहे, आमच्याकडे मनुष्यबळ नाही आहे, आमच्याकडे गाड्या नाही आहे, आमच्याकडे माणसं नाही आहे, त्यांचं एक एक्सक्यूज असतं. एक्सक्युजेस देत आहेत ते की आमच्याकडे मनुष्यबळ नाही आहे, हे थोडंसं हास्यास्पद वाटत नाही का तुम्हाला? तेच ना, मनुष्यबळ नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आज जबाबदार अधिकारी आहात, तुमचं कर्तव्य आहे ना. आज नागरिकांची मागणी, आम्ही टॅक्स पे करतोय, तसं तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवा. असा विषय आहे. कुर्ल्यामध्ये एवढी घटना आज पूर्ण मुंबईने दखल घेतली आहे. म्हणजे पोलीसच लाचार झाले. स्वतः पोलीसच ते काय बोलतात, 10 वाजल्यानंतर आमची ड्युटी संपली, पोलीस बघून घेतील. पोलीस बांधव किती वेळा करणार? पोलीस बांधव 24 तास ड्युटी करणार. आम्हाला पोलीस तर काय नाही, आम्हाला फक्त महानगरपालिकाच बेजबाबदार आहेत. आज मोठ्या प्रमाणात कुर्ल्यामध्ये आता तुम्ही बघाल ना, धंदा करणारा व्यक्ती 85% हा कुर्ल्याचा नाही आहे आणि आता बाहेरून जो खरेदी करणारा तो पण कुर्ल्याचा नाही आहे. आपण बघा, आम्ही का त्रास सहन करावा, कुर्लेकरांनी का त्रास सहन करावा? आमचे रात्री जे ऑफिसमधून जे आमचे लोक येतात कामावून घरी 11 वाजता 12 वाजता येतात, तरी पण तुम्ही रोजचा रात्रीचा बघा, तुम्हाला मी व्हिडिओ पाठवतो, रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत हा रोड जाम भरलेला असतो. ह्यांना लोकांशी काय घेणं देणं नाही आहे. ह्यांना आपले घरं भरायचे बस, बाकी नागरिकांना काय होऊ दे, यांचा काही संबंध नाही, यांना काहीच करायचं नाही आहे. तुम्ही मरा या करा, फक्त माझं कसं भरता येईल, माझं घर कसं भरता येईल हे बघताय. मेन याच्यामध्ये हिरलेकर जे सहाय्यक आयुक्त आहेत, हिरलेकर आहेत, हे इकडून गेल्याशिवाय, निलंबित झाल्याशिवाय हा कुर्ला सुधारणार नाही. एल विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत धनाजी हिरलेकर, हे काय याच्यावर लक्ष देत नाही. आमचे धनाजी हिरलेकरांना हटवा आणि कुर्ला बचाव बस.